नमस्कार. बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इतिहासाच्या एका अशा पानावर नजर टाकणार आहोत, जी अनेकांना माहीत असूनही त्यांनी कधी पूर्ण वाचलेलंच नाही. आपण जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं. रणांगणावर तळपती तलवार, घोड्यावर स्वार, शत्रूंना सळो की पळो करून सोडणारा एक पराक्रमी योद्धा, स्वराज्याचा धाक, धर्माचा अभिमान. आणि ही ओळख चुकीची नाही, ती 100% खरी आहे. पण विचार करा, हे चित्र जर बरोबर, पण ते अपूर्ण आहे. हो, तो फक्त एक तुकडा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या चित्राच्या मागे, त्या योद्ध्याच्या चिलखताच्या आत एक पूर्णपणे वेगळं व्यक्तिमत्व दडलेलं आहे. आणि आज आपण तेच व्यक्तिमत्व उलगडणार आहोत. हो, कारण संभाजी महाराजांची ओळख फक्त रणांगणापुरती मर्यादित ठेवणं हा त्यांच्यावर एक प्रकारचा म्हणजे अन्याय आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक दुसरी, इतकीच तेजस्वी बाजू होती. एका विद्वान राजाची, एका धोरणी प्रशासकाची आणि एका सखोल विचारवंताची. आणि या दुसऱ्या ओळखीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेला एक ग्रंथ. अगदी बरोबर. आणि आजची आपली संपूर्ण चर्चा त्याच ग्रंथाभोवती फिरणार आहे. तो ग्रंथ म्हणजे बुधभूषण. या नावातच किती मोठा अर्थ दडला आहे की नाही? आपण याचा अर्थ थोडा उलगडून पाहूया का? हो, नक्कीच. बुधभूषण हे 2 शब्द एकत्र येऊन बनले आहेत. पहिला शब्द आहे बुध. बुध म्हणजे बुद्धी, ज्ञान. बरोबर. बुद्धी, ज्ञान, विवेक किंवा शहाणपण. आणि दुसरा शब्द आहे भूषण. भूषण म्हणजे दागिना किंवा अलंकार. अगदी. म्हणजे बुद्धभूषण या नावाचा सरळ अर्थ काय होतो? तर बुद्धीचा अलंकार, ज्ञानाला सजवणारा दागिना. हा ग्रंथ म्हणजे केवळ काही विचारांचा संग्रह नाहीये, तर तो एका राजाच्या, एका नेत्याच्या बुद्धीला तेज देण्यासाठी, त्याच्या विवेकाला अधिक धारदार बनवण्यासाठी तयार केलेला एक वैचारिक दागिना आहे. वा, बुद्धीचा अलंकार. ही कल्पनाच किती सुंदर आहे. म्हणजे हा ग्रंथ केवळ वाचायचा नाही, तर तो नेत्यांनी आपल्या विचारांमध्ये परिधान करायचा आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. हा ग्रंथ जेव्हा लिहिला गेला, तेव्हाची परिस्थिती काय होती? कारण एका बाजूला मुघल साम्राज्याचा बलाढ्य सुलतान औरंगजेब तो स्वराज्यावर चालून येत होता. सगळीकडे युद्धाचे ढग होते. अशा काळात जिथे प्रत्येक क्षण जगण्यामरणाचा संघर्ष आहे, तिथे एका राजाला राज्यकारभारावर इतका सखोल ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा आणि वेळ कसा मिळाला असेल? हाच तर या ग्रंथामागचा सर्वात विलक्षण भाग आहे. विचार करा ना, एका बाजूला तलवार चालवायची आणि दुसऱ्या बाजूला लेखणी. खरंय. एका बाजूला शत्रूच्या चालींना उत्तर द्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला चांगल्या शासनाची तत्त्व लिहायची आहेत. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचं मन आणि बुद्धी प्रचंड स्थिर असेल. या संघर्षमय काळात असा ग्रंथ लिहिणं हेच संभाजी महाराजांच्या असामान्य बौद्धिक आणि मानसिक ताकदीचं प्रतीक आहे. हा ग्रंथ आपल्याला केवळ त्यांचे विचार नाहीत, तर त्यांचं चारित्र्यही दाखवतो. म्हणजे आज आपण त्यांचा केवळ युद्धकौशल्याला नाही, तर त्यांच्या याच बौद्धिक सामर्थ्याला, त्यांच्या प्रशासकीय विचारांना आणि त्यांनी मांडलेल्या कालातीत सिद्धांतांना समजून घेणार आहोत. चला तर मग या वैचारिक खजिन्याच्या मुळाशी जाऊया. ही सगळी सुरुवात कुठून झाली? हे ज्ञान त्यांनी कुठून मिळवलं? याची मुळं ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य केवळ तलवारीच्या जोरावर नाही, तर नीती आणि न्यायाच्या पायावर उभं केलं होतं की नाही? हो, अर्थातच. राज्य कसं चालवावं, प्रजेची काळजी कशी घ्यावी, याचा आदर्श त्यांनी स्वतःच्या कृतीतून घालून दिला होता. हा संस्कारांचा वारसा संभाजी महाराजांकडे आला. पण ते फक्त वडिलांकडून मिळालेल्या ज्ञानावर थांबले नाहीत. त्यांनी स्वतः प्राचीन भारतीय ग्रंथांचा, जसं की महाभारत, मनुस्मृती, कौटिल्याचं अर्थशास्त्र, शुक्रनीती यांसारख्या विचारांच्या महासागरांचा अभ्यास केला. अच्छा, म्हणजे त्यांनी जुन्या ग्रंथांमधून ज्ञान घेतलं. पण मग यात त्यांचं स्वतःचं योगदान काय? हे फक्त जुन्या विचारांचं एकत्रीकरण होतं का? नाही, अजिबात नाही. आणि हाच बुद्धभूषणचा विशेष गुण आहे. त्यांनी फक्त जुन्या ग्रंथांमधले विचार जसेच्या तसे उचलले नाहीत, त्यांनी त्या विचारांचं पुनर्मूल्यांकन केलं. पुनर्मूल्यांकन म्हणजे? ते आजच्या काळात माझ्या स्वराज्याला कसं लागू पडतं? महाभारतातील राजधर्माची तत्त्व माझ्यासमोर उभ्या असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कशी उपयोगी पडतील? त्यांनी त्या प्राचीन ज्ञानाला आपल्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीशी जोडलं.
त्यामुळे बुधभूषण हा फक्त जुन्या विचारांचा संग्रह न बनता एक स्वतंत्र, मौलिक आणि त्या काळासाठी अत्यंत प्रासंगिक ग्रंथ बनतो. बरोबर. म्हणजे त्यात संभाजी महाराजांची स्वतःची प्रतिभा आणि दूरदृष्टी स्पष्टपणे चमकून दिसते. हे खरंच खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनी फक्त ज्ञान घेतलं नाही, तर ते पचवून त्याला वर्तमानाशी जोडून नव्याने मांडलं. आता या ग्रंथाच्या भाषेबद्दल बोलूया. असं म्हटलं जातं की याची भाषाशैली खूप वेगळी आणि आकर्षक आहे. अन्योक्ती शैली वापरली आहे म्हणतात. म्हणजे नेमकं काय आणि त्यांनी हीच शैली का निवडली असावी? अन्योक्ती हा खरं तर या ग्रंथाचा आत्मा आहे. अन्योक्ती म्हणजे अन्य प्लस उक्ती. दुसऱ्याच्या माध्यमातून बोलणे. अगदी थेटपणे न बोलता एखाद्या दुसऱ्या गोष्टीचं उदाहरण देऊन किंवा रूपक वापरून आपला मुद्दा अधिक प्रभावीपणे आणि रंजकपणे मांडणे. यामुळे काय होतं की राज्यशास्त्रासारखे अवघड आणि कदाचित काहीसे किचकट वाटणारे सिद्धांत ते सोपे, मनोरंजक आणि कायम लक्षात राहणारे बनतात. म्हणजे जसं आपण मुलांना इसाप नीतीतील गोष्टी सांगून शहाणपणा शिकवतो, तसं काहीसं? अगदी तसंच. गोष्ट लक्षात राहते आणि त्यातून मिळणारा संदेशही आयुष्यभर सोबत राहतो. हे ऐकायला खूपच मनोरंजक वाटतंय. काही उदाहरणं देऊन सांगू शकाल का? नक्कीच. संपूर्ण ग्रंथ अशा सुंदर रूपकांनी भरलेला आहे. उदाहरणार्थ, राजाला अनेकदा सिंह म्हटले आहे. सिंह, जंगलाचा राजा. हो, शक्तिशाली, पण त्याचा एक दरारा असतो, एक शिस्त असते. मंत्र्यांना डोळे म्हटले आहे. डोळे किती समर्पक आहे, कारण डोळ्यांशिवाय राजा राज्याचा कारभार पाहू शकत नाही. बरोबर, ते त्याला दिशा दाखवतात. कपटी शत्रूंना साप म्हटले आहे, जे कधीही कुठूनही दंश करू शकतात. आणि प्रजेला गायी म्हटले आहे. गायी, ज्यांचं रक्षण करणं, पालनपोषण करणं हे राजाचं म्हणजे गुराख्याचं मुख्य कर्तव्य आहे. वा, म्हणजे शब्दांमधून एक चित्रच उभं राहतंय. अगदी. आणि यातील एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हत्ती आणि अंकुश यांचं रूपक. संभाजी महाराज म्हणतात की एक प्रचंड शक्तिशाली हत्ती, तो अंकुशाशिवाय नियंत्रणाबाहेर जातो. तो पिसाळतो आणि विध्वंस करतो. तसाच कितीही मोठा राजा असला तरी तो कायदा आणि नीतिमत्तेच्या अंकुशाशिवाय नियंत्रणाबाहेर जातो. तो अत्याचारी आणि उन्मत्त बनू शकतो. हो, तो अंकुश म्हणजे कायदा आणि नीतिमत्ता. थांबा, 1 मिनिट. हा अंकुश म्हणजे कायदा, म्हणजे ते 350 वर्षांपूर्वी रूल ऑफ लॉची गोष्ट करत होते की सत्ताधारी व्यक्ती कायद्याच्या वर नाही? ही तर आजच्या कोणत्याही लोकशाहीचा पायाभूत विचार आहे. हे त्या काळात मांडणं किती क्रांतिकारक असेल. बरोबर, तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. आणि याच विचारातून आपण थेट ग्रंथाच्या मुख्य विषयाकडे म्हणजेच राजधर्माकडे येतो. ही रूपकं, ही शैली, हे सगळं याच मुख्य विचाराला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आहे की राजाचा धर्म काय आहे, त्याची कर्तव्य काय आहेत. तर मग काय सांगतं बुधभूषण राजाच्या कर्तव्यांबद्दल? बुधभूषणचा केंद्रबिंदू हाच आहे की राजा स्वतःसाठी नाही तर प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करतो. इथे राजाला प्रजेचा मालक नाही तर पालक म्हटलं आहे. मालक आणि पालक या दोन शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. मालक वस्तू वापरतो, तिचा उपभोग घेतो. पालक मुलाला वाढवतो, त्याचं संगोपन करतो, रक्षण करतो. म्हणजे प्रजेकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलतो. अगदी बरोबर. राजाच्या अंगी सत्य, न्याय, दया, धैर्य आणि विवेक हे गुण असायलाच हवेत. जर राजा स्वार्थी, लोभी आणि अहंकारी झाला तर राज्याचा नाश निश्चित आहे. अशा राजाला ग्रंथात सिंहाऐवजी राक्षस म्हटले आहे. राक्षस? हो, कारण तो प्रजेचं रक्षण करण्याऐवजी तिचं भक्षण करतो. आणि तुम्ही जो रूल ऑफ लॉचा मुद्दा काढला तो इथेच येतो. बुधभूषण स्पष्टपणे सांगतं की राजा कायद्यापेक्षा मोठा नाही. त्याने स्वतः पहिले नियमांचे पालन केले पाहिजे. अगदी. जर राजाच कर चुकवत असेल तर तो प्रजेकडून प्रामाणिकपणे कर भरण्याची अपेक्षा कशी करू शकतो? म्हणून राजा हा नीतीचा एक जिवंत आदर्श असला पाहिजे. त्याची कृती हीच प्रजेसाठी कायदा असली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे राजाने कायद्याचं पालन करायचं. पण तो हे सगळं एकटा नाही करू शकत. त्याला एका टीमची, एका सल्लागार मंडळाची गरज असतेच. तर या सल्लागारांबद्दल, मंत्र्यांबद्दल बुधभूषण काय मार्गदर्शन करतं? यावर खूप सविस्तर आणि व्यावहारिक विवेचन आहे. संभाजी महाराज म्हणतात की योग्य, बुद्धिमान आणि प्रामाणिक मंत्र्यांशिवाय राज्याचा कारभार चालवणं अशक्य आहे. पण फक्त बुद्धिमान असून चालत नाही. मंत्री कसा असावा याचं वर्णन खूप मार्मिक आहे. तो विद्वान असावा, पण त्याला त्याच्या ज्ञानाचा गर्व नसावा. तो प्रामाणिक असावा,
पण इतका भोळा नसावा की कोणीही त्याला सहज फसवेल. तो राजाशी एकनिष्ठ असावा, पण, आणि हा पण खूप महत्वाचा आहे, पण राजाला खुश करण्यासाठी सत्य लपवणारा नसावा. एक मिनिट, म्हणजे ते एको चेंबर किंवा होला हो म्हणणाऱ्या संस्कृतीबद्दल इशारा देत होते. जे मंत्री फक्त राजाच्या होला हो म्हणतात ते धोकादायक असतात, असं काहीसं. अगदी. आणि यावर एक अतिशय परखड विचार त्यांनी मांडला आहे. जो मंत्री राजाची खोटी स्तुती करतो तो शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतो. शत्रूपेक्षाही जास्त? हो, कारण शत्रू बाहेरून हल्ला करतो हे आपल्याला दिसतं. पण असा खुशमस्कऱ्या मंत्री आतून व्यवस्थेला पोखरत असतो. तो राजाला त्याच्या सुखांची जाणीवच होऊ देत नाही. राजाला वाटतं की आपण जे करतोय ते सगळं बरोबर आहे, आणि हळूहळू तो वास्तवापासून दूर जातो. म्हणून संभाजी महाराज म्हणतात की मंत्री हा राजाचा आरसा असतो, जो त्याचं खरं स्वरूप दाखवतो, मग ते कितीही कुरूप का असेना. खरंय, राजाने अशाच मंत्र्यांना जवळ ठेवावं जे सत्य बोलण्याची हिंमत ठेवतात. बरोबर. हा विचार खूप खोल आहे, कारण यात फक्त सल्ला देण्याबद्दल नाही, तर सत्य बोलण्याची हिंमत ठेवण्याबद्दल बोललं गेलं आहे. आता आपण प्रशासनाच्या पुढच्या महत्त्वाच्या घटकाकडे येऊया. राजा कायद्याच्या चौकटीत, मंत्री सत्य बोलणारे. पण या सगळ्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा सामान्य माणसाला न्याय मिळतो. तर या न्यायव्यवस्थेबद्दल बुधभूषण काय सांगतं? बुधभूषणमध्ये न्यायाला राज्याचा कणा म्हटला आहे. कणा? हो, किती सुंदरने अचूक उपमा आहे पहा. जसा कणा मोडल्यावर शरीर ताठ उभं राहू शकत नाही, ते कोसळून पडतं, तसंच ज्या राज्यात न्याय नसेल ते राज्य टिकू शकत नाही, ते आतून कोसळून पडतं. न्याय करताना जात, धर्म, पद किंवा संपत्तीचा विचार होता कामा नये. गुन्हा कोणी केला आहे, तो किती गंभीर आहे, हेच महत्वाचं. पण जवळच्या माणसांनी गुन्हा केला तर काय? नात्यांचा दबाव, ओळखीचा फायदा, हे तर नेहमीच होतं. आणि याच धोक्याबद्दल महाराज स्पष्ट इशारा देतात. ते म्हणतात की जर राजा आपल्या माणसांना, आपल्या नातेवाईकांना पाठीशी घालत असेल तर तो न्यायाचा सर्वात मोठा अपमान करतो. असं केल्याने प्रजेचा व्यवस्थेवरील विश्वास उडतो आणि राज्यात अराजक माजायला वेळ लागत नाही. यासोबतच आणखी एक अत्यंत आधुनिक विचार त्यांनी मांडला आहे. कोणता? ते म्हणतात की उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा एक प्रकारचा अन्यायच आहे. म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, हे जे आपण आज म्हणतो तो विचार तिथे दिसतो. अविश्वसनीय आहे. हो, एखाद्या निरपराध माणसाला वर्षानुवर्ष तुरुंगात ठेवलं आणि मग त्याला निर्दोष सोडलं तर त्याची गेलेली वर्षे परत कशी येणार, हा विचार त्यामागे आहे. म्हणजे न्याय फक्त निष्पक्षपाती असून चालत नाही, तो जलद आणि पारदर्शकही असावा, यावर त्यांचा भर होता. अगदी. आपण राजा, त्याचे मंत्री, कायदा, न्याय या सगळ्याबद्दल बोललो, पण हे सगळं कोणासाठी? प्रजेसाठी. तर या राजा आणि प्रजेच्या नात्यावर, या नात्याच्या हृदयात बुधभूषण कसा प्रकाश टाकतं? संभाजी महाराजांच्या मते प्रजा ही राज्याची खरी शक्ती आहे. प्रजा सुखी आणि समाधानी असेल तरच राज्य शक्तिशाली बनतं. त्यांच्या मते राजा आणि प्रजेचं नातं हे पितापुत्राप्रमाणे असावं. पितापुत्राप्रमाणे. पण त्यांना योग्य मार्गही दाखवतात. त्याचप्रमाणे राजाने प्रजेचं रक्षण केलं पाहिजे. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती किंवा शत्रूच्या आक्रमणाच्या वेळी प्रजेच्या मदतीला धावून जाणं हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे. जो राजा प्रजेवर अन्याय करतो, अव्वाच्या सव्वा कर लादून त्यांना लुटतो, तो राजा नाही तर तो एक व्यापारी आहे, असं ते परखडपणे म्हणतात. खरंय. जो राजा प्रजेच्या दुःखात सहभागी होतो, त्यांचे अश्रू पुसतो, तोच खरा महान राजा असतो. हा विचार बुधभूषणमध्ये पुन्हा पुन्हा अधोरेखित केलाय. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होतीये. आपण छत्रपती संभाजी महाराजांना एक महान योद्धा म्हणून ओळखतो, आणि ते आहेतच. पण आज आपण त्यांच्या चिलखताच्या आत दडलेल्या एका महान विचारवंताला, एका दूरदृष्टी असलेल्या राष्ट्रनीतिज्ञाला आणि एका उत्कृष्ट प्रशासकाला भेटलो. बुधभूषण हा ग्रंथ केवळ 350 वर्षांपूर्वी लिहिलेला एक राजकीय ग्रंथ नाहीये, तर तो आजच्या काळातही कोणत्याही नेत्याला, प्रशासकाला किंवा अगदी एखाद्या कंपनीच्या व्यवस्थापकाला मार्गदर्शक ठरू शकेल असा एक कालातीत ठेवा आहे. अगदी खरंय. सत्ता आणि नीतिमत्ता यांचा संबंध काय असावा हे शिकवणारी ही एक शाळाच आहे. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो, जो ऐकणाऱ्यांनी नक्कीच स्वतःला विचारावा. बुधभूषणमध्ये सांगितलेली शासनाची तत्व, जसं की नेता कायद्यापेक्षा मोठा नाही, सल्लागारांनी निर्भयपणे सत्य सांगावं, न्याय निष्पक्षपाती असावा आणि सत्ता ही प्रजेच्या कल्याणासाठीच वापरावी,
ही तत्त्व आजच्या आपल्या आधुनिक लोकशाहीत, आपल्या समाजात आणि अगदी आपल्या कामाच्या ठिकाणी कॉर्पोरेट जगात किती प्रासंगिक आहेत. या 350 वर्ष जुन्या शहाणपणातून आपण आज काय शिकू शकतो? हा एक खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आजच्या या सखोल चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर चर्चा सुरू करू. भेटूया पुढच्या वेळी. बुधभूषण ग्रंथावरच्या आपल्या चर्चेच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. पहिल्या भागात आपण राजधर्म, प्रशासकीय रचना आणि न्यायव्यवस्थेबद्दल संभाजी महाराजांचे विचार समजून घेतले. म्हणजे एक राजा कसा असावा, त्याचं दैनंदिन आयुष्य, त्याचे नैतिक मापदंड यावर आपण सविस्तर बोललो. आज आपण तिथूनच पुढे जाणार आहोत. आजची चर्चा ही थेट रणांगणाच्या आणि राजकारणाच्या गभीर पाण्यात उतरणार आहेत. आपण रणधर्मावर बोलणार आहोत, म्हणजे युद्धामागचं तत्वज्ञान काय, युद्धनीती आणि शत्रू आणि मित्रांना ओळखायचं कसं, तह कधी करायचा, का करायचा, यावर सखोल चर्चा करू. पण ही चर्चा फक्त तलवारी आणि तोफांपुरती मर्यादित नाहीये. याच्याही पुढे जाऊन राज्य संरक्षणाची एक व्यापक रचना कशी असावी, ज्यामध्ये गुप्तहेर व्यवस्था, दुर्गनीती म्हणजे किल्ल्यांचं महत्त्व आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेलं वेळेचं महत्त्व, यावर महाराजांचे विचार काय होते हे आपण उलगडून बघणार आहोत. बरोबर. आणि हा भाग खरं तर विशेष महत्वाचा आहे, कारण हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये. हे एका अशा राजाने लिहिलेलं आहे ज्याने वयाच्या अवघ्या 14व्या-15व्या वर्षापासून प्रत्यक्ष रणांगणावर लढाया पाहिल्या होत्या आणि ज्याच्या 9 वर्षांच्या कारकिर्दीचा प्रत्येक दिवस हा औरंगजेबासारख्या बलाढ्य, कपटी आणि क्रूर शत्रूशी लढण्यात गेला. त्यामुळे बुधभूषणमधला प्रत्येक शब्द हा अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेला आहे. इथे युद्ध म्हणजे केवळ आक्रमकता नाही, तर बुद्धी, संयम, अचूक नियोजन आणि मानवी स्वभावाची सखोल जाण यांचा एक मिलाप आहे. युद्ध जिंकण्यापेक्षा ते टाळण्याला आणि जर टाळता आलंच नाही तर कमीत कमी नुकसानीत ते कसं जिंकावं यावर त्यांचा भर दिसतो. चला तर मग या विचारांच्या गहिरेतेत उतरूया. सुरुवात आपण युद्धाच्या भूमिकेपासूनच करूया. संभाजी महाराजांना आपण एक महान योद्धा म्हणून ओळखतो, पण एक राजा म्हणून त्यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता? म्हणजे ते प्रत्येक समस्येचं उत्तर युद्धातच शोधायचे का? नाही, अजिबात नाही. खरं तर याच्या अगदी उलट. आणि हेच या ग्रंथाचं सौंदर्य आहे. त्यांच्या मतेना युद्ध हे राजाच्या शस्त्रागारातलं अंतिम, शेवटचं शस्त्र असायला हवं, पहिलं नव्हे. अच्छा, शेवटचं? हो. प्रत्येक समस्येवर तलवार उपसणं हे राजाच्या सामर्थ्याचं नाही, तर त्याच्या अपयशाचं लक्षण आहे. जो राजा साम, दाम, दंड या उपायांना संधी न देता थेट भेद आणि युद्धाचा मार्ग निवडतो, तो खरं तर आपला अहंकार आणि अविचारच दाखवत असतो. युद्ध पुकारणं सोपं असतं, पण त्याचे परिणाम ते राज्याला आणि निष्पाप प्रजेला पिढ्यानपिढ्या भोगावे लागतात, हे त्यांना स्पष्टपणे माहिती होतं. हा विचार खूप महत्वाचा वाटतो. कारण सामान्यतः राजा म्हटलं की युद्धाचीच प्रतिमा डोळ्यासमोर येते. या विचाराला अधिक स्पष्ट करण्यासाठी बुधभूषणमध्ये काही उपमा किंवा उदाहरण दिलं आहे का? हो, एक खूपच मार्मिक आणि आजही तितकीच लागू होणारी तुलना त्यांनी केली आहे. युद्धाची तुलना त्यांनी अग्नीशी केली आहे. अग्नीशी? हो, अग्नी गरजेचा असतो स्वयंपाकासाठी, प्रकाशासाठी, थंडीपासून बचावासाठी. तो आपल्या नियंत्रणात असेपर्यंत आपला मित्र असतो. पण तोच अग्नी जर नियंत्रणाबाहेर गेला तर घरदारं, जंगलं, शहरांच्या शहरं भस्मसात करतो. मग तो आपला परकासा भेद करत नाही. बरोबर. त्याचप्रमाणे युद्ध हे फक्त आणि फक्त योग्य कारणासाठी, पूर्ण तयारीनिशी आणि योग्य वेळीच पुकारलं पाहिजे. अविचारीपणे सुरू केलेले युद्ध हे स्वतःच्याच राज्यात आग लावण्यासारखं आहे, ज्याची झळ आपल्याच प्रजेला बसते. आणि हे योग्य कारण म्हणजे काय? म्हणजे कोणत्या परिस्थितीत राजाने हे अंतिम शस्त्र वापरावं याबद्दल ते काही सांगतात का? हो, अगदी स्पष्टपणे सांगतात. 3 प्रमुख कारणं आहेत: धर्म, राज्य आणि प्रजा. जेव्हा राज्याच्या अस्तित्वावरच घाला येतो, जेव्हा प्रजेवर अन्याय होतो किंवा जेव्हा धर्मावर संकट येतं, तेव्हाच तलवारीला पर्याय नसतो. पण केवळ स्वतःची सत्ता वाढवण्यासाठी, आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा वैयक्तिक सूड घेण्यासाठी? हो, किंवा वैयक्तिक सूड घेण्यासाठी केलेलं युद्ध हे अधर्म आहे. असं युद्ध राज्याला विनाशाकडे घेऊन जातं.
कारण अशा युद्धाला प्रजेचा मनापासून पाठिंबा मिळत नाही आणि ज्या लढाईत प्रजेचा आशीर्वाद नसतो ती लढाई सैनिक कितीही शूर असले तरी जिंकता येत नाही. युद्धामागची ही भूमिका स्पष्ट झाल्यावर आता शत्रू ओळखण्याबद्दल बोलूया. बुधभूषणमध्ये शत्रूची व्याख्या ती खूप व्यापक आहे असं दिसतं. म्हणजे फक्त रणांगणावर समोर उभा असलेला सैनिक म्हणजे शत्रू नव्हे. बरोबर. हीच तर या ग्रंथाची खासियत आहे जी त्याला इतर ग्रंथांपेक्षा वेगळं ठरवते. शत्रू म्हणजे केवळ सीमेपलीकडचा राजा किंवा त्याचं सैन्य नाही. संभाजी महाराज शत्रूचे 2 स्पष्ट प्रकार सांगतात. एक, बाह्य शत्रू, जे उघडपणे लढतात, ज्यांना आपण ओळखू शकतो, ज्यांच्या हालचाली आपण पाहू शकतो. आणि दुसरे, जे जास्त घातक आहेत, ते म्हणजे अंतर्गत शत्रू. अंतर्गत शत्रू. हो, हे आपल्याच राज्यात, प्रशासनात, अगदी आपल्या जवळच्या वर्तुळात लपलेले असतात. ते मित्राचं, हितचिंतकाचं सोंग घेऊन वावरतात. अंतर्गत शत्रू जो कदाचित एकटा दुकटा असेल तो जास्त धोकादायक कसं काय असू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर संभाजी महाराजांनी दिलेल्या एका अप्रतिम अन्योक्तीमध्ये आहे. ते म्हणतात, बाह्य शत्रू हा वादळासारखा असतो. वादळ येतं, झाडाच्या फांद्या तोडतं, पानं गळवतं, काही प्रमाणात नुकसान करतं. पण झाडाची मुळं मजबूत असतील तर ते झाड पुन्हा उभं राहतं, पुन्हा बहरतं. पण अंतर्गत शत्रू हा झाडाला आतून पोखरणाऱ्या किडीसारखा किंवा अळीसारखा असतो. अच्छा. ती कीड बाहेरून दिसत नाही, वरून झाड हिरवंगार दिसतं, पण आतून ती कीड हळूहळू संपूर्ण झाड पोखरून काढते आणि एक दिवस ते महाकाय झाड कोणत्याही वादळाशिवाय अगदी वाऱ्याच्या लहानशा झुळकेनेही मुळासकट कोसळतं. बापरे. होऊ शकतो, पण या आतल्या शत्रूचा वार कधी, कुठे आणि कसा होईल याचा नेम नसतो. त्यामुळेच तो अधिक विनाशकारी असतो. ही किडीची उपमा खरंच खूप प्रभावी आहे. याचाच अर्थ शत्रू इतकंच, किंबहुना त्याहून अधिक मित्रांना ओळखणं महत्वाचं असणार. कारण चुकीचा मित्र हा अंतर्गत शत्रूपेक्षा कमी धोकादायक नसतो. याबद्दल बुधभूषण काय सांगतं? अगदी बरोबर. महाराज मैत्रीच्या बाबतीत कमालीचे सावध होते. ते एक अत्यंत महत्वाचं आणि आजही लागू होणारं सूत्र सांगतात. सर्व गोड बोलणारी मित्र नसतात आणि सर्व कठोर बोलणारे शत्रू नसतात. वा. म्हणजे जे आपल्या तोंडावर सतत स्तुती करतात, आपल्या प्रत्येक निर्णयाला वा क्या बात आहे म्हणतात, त्यांच्यापासून सर्वाधिक सावध राहावं. याउलट जो आपला दोष, आपली चूक निर्भीडपणे आपल्या लक्षात आणून देतो, जरी त्याचं बोलणं आपल्याला कडवट लागलं तरी तोच आपला खरा हितचिंतक असतो. मग खरा मित्र कसा ओळखावा? त्याची काही लक्षणं किंवा निकष सांगितले आहेत का? हो, त्यांनी खरा मित्र ओळखण्याचे काही स्पष्ट निकष दिले आहेत. पहिला, जो संकटात आपली साथ देतो. दुसरा, जो राजाला सत्य सांगायला घाबरत नाही, जरी ते सत्य राजाला आवडणारं नसलं तरी. तिसरा, जो स्वतःच्या स्वार्थापेक्षा राज्याच्या हिताला महत्त्व देतो. आणि चौथा, जो राज्याची गुप्त प्राणापलीकडे जपतो. जे या निकषांवर उतरत नाहीत, जे केवळ सुखाच्या काळात, चांगल्या दिवसात सोबत असतात, त्यांना महाराज एक सुंदर नाव देतात, छायामित्र. छायामित्र? ही संकल्पना खूपच रंजक आणि खोल आहे. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ आहे सावलीसारखे मित्र. सावलीसारखे? हो, जोपर्यंत सूर्य डोक्यावर तळपत आहे, म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे, चांगले दिवस आहेत, तोपर्यंत सावली आपल्या सोबतच असते. ती आपला पिच्छा सोडत नाही. पण सूर्य मावळला, म्हणजे संकटकाळाला अंधार झाला की सावली जशी आपल्याला सोडून गायब होते, तसे हे मित्रही गायब होतात. बरोबर. त्यामुळे अशा संधीसाधू लोकांपासून राजांनी नेहमी सावध राहावं. राजकारण हे अशा छायामित्रांनीच भरलेलं असतं. त्यांना ओळखण्याची कला राजाकडे हवी. आणि समजा शत्रू खूपच शक्तिशाली आहे, आपली ताकद कमी आहे, अशा वेळी काय? अशा परिस्थितीत तह करणं म्हणजे पराभव स्वीकारणं किंवा शरणागती पत्करणं आहे का? नाही, अजिबात नाही. उलट तह करणं हे दुर्बलतेचं नव्हे, तर प्रगल्भ बुद्धीचं आणि दूरदृष्टीचं लक्षण आहे, असं महाराज सांगतात. शत्रू बलवान असताना, आपली तयारी अपुरी असताना थेट टक्कर देणं म्हणजे शहाणपणा नव्हे, तर मूर्खपणा आहे. अशा वेळी तह करून वेळ मिळवणं, आपली शक्ती वाढवणं ही एक युद्धनीतीच आहे. त्यांनी तहाच्या या धोरणाची तुलना नदीशी केली आहे. नदीशी? ते कसं काय? हे खूपच वेगळं उदाहरण वाटतंय. ते म्हणतात, नदी पहा, ती सरळ वाहत नाही. वाटेत मोठा डोंगर किंवा खडक आला तर ती त्याला धडका देत बसत नाही. ती वळण घेते. हो, ती वळसा घालून आपला मार्ग काढते. जिथे उतार असेल तिथे ती शांतपणे वाहते आणि जिथे संधी मिळेल तिथे पावसाळ्यात तीच नदी रौद्ररूप धारण करून पूर बनते आणि वाटेत येईल ते सर्व काही उद्ध्वस्त करते.
राजानेही नदीसारखंच लवचिक असावं, परिस्थिती ओळखून कधी शांततेचा, कधी तहाचा, तर कधी युद्धाचा मार्ग स्वीकारावा. एकाच मार्गाला हट्टाने चिकटून राहणारा राजा यशस्वी होऊ शकत नाही. पण ते एक इशाराही देतात. काय? तह करताना शत्रूच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण तह हा अनेकदा वेळ मारून नेण्यासाठी केलेला एक डाव असू शकतो. हां, छायामित्रांचा आणि आतल्या शत्रूंचा धोका पाहता राजाला खरी माहिती मिळणार तरी कशी? इथेच गुप्तहेर व्यवस्थेची भूमिका महत्वाची ठरत असणार, नाही का? अगदी बरोबर. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. महाराज म्हणतात, तलवार दिसते म्हणून शत्रू घाबरतो, पण गुप्तहेर दिसत नाहीत म्हणून शत्रू उघडा पडतो. वा. गुप्तहेर हे राज्याचे डोळे आणि कान आहेत. ते राज्याचे अदृश्य शस्त्र आहेत. त्यांच्याशिवाय राज्य म्हणजे डोळे नसलेल्या माणसासारखा आहे. जो अंधारात चाच पडतोय, हो. त्याला कुठे खड्डा आहे, कुठे डोंगर आहे, काहीच कळत नाही. मग या गुप्तहेरांचं काम फक्त शत्रूच्या राज्यात जाऊन माहिती काढण्यापुरतं मर्यादित होतं का? की त्याचं स्वरूप त्यापेक्षा व्यापक होतं? त्यांचं काम दुहेरी आणि खूपच जास्त महत्वाचं होतं. एकीकडे शत्रूच्या राज्यात जाऊन त्यांच्या लष्करी हालचाली, त्यांच्या योजना, त्यांचे खजिने कुठे आहेत, त्यांच्या राज्यात कोण असंतुष्ट आहे, ही सर्व माहिती काढणे. तर दुसरीकडे, आणि हे जास्त महत्वाचं आहे, काय? आपल्याच राज्यातील प्रशासनातील भ्रष्टाचार, प्रजेमध्ये एखाद्या कायद्याबद्दल असलेला असंतोष आणि अगदी आपले मंत्री आणि सरदार काय कारवाया करत आहेत याची खरी निष्पक्षपाती माहिती राजापर्यंत पोहोचवणे. अच्छा. कारण राजापर्यंत अनेकदा चापलूस लोक फक्त चांगली माहितीच पोहोचवतात. खरी आणि कडवड माहिती देण्याचं काम हे गुप्तहेर करत. म्हणूनच त्यांची तुलना त्यांनी डोळ्यांशी केली आहे. डोळ्यांशिवाय शरीर जसं अंधळं असतं, तसंच गुप्तहेरांशिवाय राज्य अंधारात राहतं. आणि सैन्याबद्दल त्यांचे काय विचार होते? केवळ मोठं शक्तिशाली सैन्य असणं पुरेसं आहे का? नाही. सैन्याची ताकद केवळ संख्येवर किंवा शस्त्रास्त्रांवर अवलंबून नसते. ती अवलंबून असते शिस्त, निष्ठा आणि धैर्य यावर. आणि ह्या तिन्ही गोष्टी सैनिकाच्या समाधानावर अवलंबून असतात. महाराज एक अत्यंत मूलभूत आणि आजही तितकीच खरी गोष्ट सांगतात. कोणती? भुकेला, अपमानित किंवा ज्याच्यावर अन्याय झाला आहे असा सैनिक कधीच प्राणपणाने लढू शकत नाही. तो फक्त लढल्यासारखं दाखवेल. त्यामुळे सैनिकांचे पगार वेळेवर देणे, लढाईत पराक्रम गाजवलेल्यांचा जाहीर सन्मान करणे आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे हे राजाचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. बरोबर. राज्याच्या सीमांच्या भिंती कितीही मजबूत असल्या तरी त्या भिंतींवर उभे असलेले सैनिकच जर असंतुष्ट असतील तर ते राज्य सुरक्षित राहूच शकत नाही. सैनिकाचं मन जिंकणं ही सर्वात मोठी लढाई आहे. मराठ्यांच्या इतिहासात किल्ल्यांना म्हणजे दुर्गांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बुधभूषणमध्ये या दुर्गनीतीबद्दल काय म्हटले? इतक्या कमी जागेत हा विषय कसा मांडला असेल? खरंय, हा विषय खूप मोठा आहे, पण संभाजी महाराजांनी त्याचं सार काही ओळींमध्ये पकडलं आहे. ते दुर्गनीतीचे मोठे अभ्यासक होते हे यातून स्पष्ट दिसतं. त्यांच्या मते किल्ला म्हणजे केवळ दगडमातीची भिंत नाही, तर किल्ला हे राज्याचे हृदय आहे, आत्मा आहे आणि संरक्षण कवच आहे. ते म्हणतात, किल्ले मजबूत तर राज्य मजबूत, किल्ले पडले तर राज्य कोसळले. बापरे. राज्याची खरी तिजोरी, खरं सैन्यबळ, खरं धान्य, सगळी ताकद या किल्ल्यांमध्येच साठवलेली असते. मोकळ्या मैदानातली लढाई हरली तरी राज्य परत मिळवता येतं, पण किल्ले हातून गेले की राज्याचा आधारच संपतो. याचाच अर्थ किल्ल्याच्या संरक्षणाची आणि तिथल्या प्रमुखाची म्हणजे किल्लेदाराची जबाबदारी खूप मोठी होती. त्याच्या निवडीसाठी विशेष काळजी घ्यावी लागत असणार. हो, आणि म्हणूनच किल्लेदार हा अत्यंत प्रामाणिक, निर्भय, निस्वार्थी आणि कोणत्याही मोहाला बळी न पडणारा असावा असं ते ठामपणे सांगतात. कारण एक भ्रष्ट किल्लेदार पैशाच्या मोहापायी किंवा शत्रूच्या दबावाखाली येऊन संपूर्ण किल्ला आणि पर्यायाने राज्याचा मोठा भाग शत्रूच्या हवाली करू शकतो. ते लिहितात की इतिहासात मोठे पराभव शस्त्रांच्या कमतरतेमुळे नाहीत तर फितुरीमुळे झाले आहेत. हा एक सूचक इशारा आहे. हो, त्यामुळे राज्याच्या खजिनदाराच्या निवडीपेक्षाही किल्लेदाराची निवड ही सर्वात महत्त्वाची आणि जोखमीची निवड आहे असं ते सुचवतात. या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक गोष्ट जाणवते की युद्धनीती, मित्रशत्रू, गुप्तहेर, किल्ले या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना एकत्र बांधणारं एक सूत्र आहे. संभाजी महाराजांनी या सर्व नीतींमध्ये सर्वात जास्त भर कशावर दिला आहे असं वाटतं? वेळेच्या महत्त्वावर.
योग्य वेळ निवडणे म्हणजे अर्धी लढाई जिंकणे हे त्यांच्या संपूर्ण राजनीतीचं केंद्रीय सूत्र होतं असं मला वाटतं. अच्छा. त्यांच्या मते जगात सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे वेळ. ती राजापेक्षाही बलवान आहे. ते सूर्यचंद्राचं एक सुंदर उदाहरण देतात. सूर्य योग्य वेळी उगवतो म्हणूनच तो जगाला प्रकाश देऊ शकतो आणि चंद्र योग्य वेळी उगवतो म्हणूनच तो शीतलता देऊ शकतो. बरोबर आहे. कल्पना करा, जर सूर्य रात्री उगवला आणि चंद्र दिवसा, तर त्याचा काहीच उपयोग होईल का? नाही, काहीच नाही. नाही. त्याचप्रमाणे जो राजा योग्य वेळ ओळखत नाही, तो कितीही सामर्थ्यवान शूर असला तरी हरतोच. अविचारी घाई, अहंकारातून चुकीच्या वेळी उचललेलं पाऊल आणि परिस्थितीचे चुकीचे आकलन हे राजाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. योग्य संधीची वाट पाहणं आणि संधी येताच विजयच्या चपळाईने तिचा अचूक फायदा घेणं हेच खरं राजकारण आहे, असं ते पुन्हा पुन्हा सांगतात. तर बुद्धभूषणच्या या दुसऱ्या भागातून आपण पाहिलं की संभाजी महाराजांचे विचार केवळ युद्धकलेपुरते किंवा शस्त्रास्त्रांपुरते मर्यादित नव्हते. ते एक प्रगल्भ आणि दूरदृष्टीचे राजकारण, मुत्सद्देगिरी आणि मानवी स्वभावाचे एक सखोल विश्लेषण होतं. युद्धभूमीवर लढण्याआधी मनाच्या भूमीवर शत्रूला कसं पराभूत करायचं याचं हे शास्त्र आहे. निश्चितच. आणि यातील प्रत्येक विचार आजच्या काळातही तितकाच किंबहुना जास्तच महत्वाचा आहे. आजच्या काळात जिथे माहिती हेच एक शस्त्र आहे आणि सायबर हल्ल्यांसारखे बाह्य धोके आहेत, पण त्याहीपेक्षा देशांतर्गत किंवा संस्थांमधील अंतर्गत धोके जास्त गंभीर आहेत, तिथे आतल्या शत्रूंना ओळखण्याचे आणि गोड बोलणाऱ्या छायामित्रांपेक्षा सत्य सांगणाऱ्यांना महत्त्व देण्याचे त्यांचे 300 वर्षांपूर्वीचे सिद्धांत किती आवश्यक आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण बुद्धभूषणमधील उर्वरित पैलूंवर, जसे की राजाचे गुण, शिक्षण आणि इतर सामाजिक विचारांवर चर्चा करू. जर आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. बुधभूषण ग्रंथावरच्या आपल्या चर्चेच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अगदी शेवटचा टप्पा आहे हा. गेल्या 2 भागांमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांच्या सागरात अक्षरशः डुंबलो आहोत. आपण त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल बोललो, त्यांच्या अचूक युद्धनीतीवर चर्चा केली आणि शत्रूलाही चकित करणाऱ्या त्यांच्या त्या गुप्तहेर व्यवस्थेचे बारकावे पाहिले. बरोबर. खरं तर आपण एका राज्याच्या म्हणजे बाह्यरचनेबद्दल बोललो. त्याचं संरक्षण कसं होतं, त्याचं दैनंदिन कामकाज कसं चालायचं, या सगळ्यावर. हे म्हणजे कसं जणू काही आपण एका भव्य देवळाचं बाहेरचं सौंदर्य पाहतो. त्याचे ते भक्कम खांब, त्यावरचं नक्षीकाम. वा, खूप छान उदाहरण दिलंत. पण आज आपण त्या देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत. आज आपण राज्याच्या भौतिक स्वरूपाच्या पलीकडे जाऊन त्याच्या आत्म्यापर्यंत पोचणार आहोत. अगदी. कारण कोणतीही राज्यरूपी इमारत मला वाटतं फक्त कायदे आणि सैन्याच्या विटांनी उभी नाही राहू शकत. तिला नैतिकतेचं, तत्वज्ञानाचं सिमेंट लागतंच, नाही का? एकदम बरोबर. त्याशिवाय ती इमारत म्हणजे केवळ एक निर्जीव दगडधोंड्यांचा ढिगारा आहे. हो. तुम्ही जे म्हणालात ते अगदी अचूक आहे. कोणतेही राज्य केवळ कायदे, सैन्य किंवा सत्तेच्या जोरावर टिकत नाही. ते कदाचित काही काळ टिकेल, दशकभर, शतकभर, पण कायमचं नाही. ते चिरस्थायी होऊ शकत नाही. त्याच्या मुळाशी एक भक्कम नैतिक आणि तात्विक बैठक असावीच लागते. तुम्हीच विचार करा, आपलं शरीर ते फक्त हाडं आणि स्नायूंनी बनलेलं नाहीये. त्याला चेतना लागते, त्याला आत्मा लागतो, जो त्याला जिवंत ठेवतो, त्याला एक अर्थ देतो. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे राज्याला आत्मा देण्याचं काम त्यातील मूल्य आणि तत्वज्ञान करतं. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणच्या या भागात नेमका हाच विचार मांडला आहे. अच्छा. आणि म्हणूनच मी या भागाला, या ग्रंथाचा तात्विक कळस म्हणतो. तात्विक कळस, वा. हो, कारण इथे ते राज्याच्या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन त्याच्या नैतिक अस्तित्वाचा पाया कसा घालायचा हे सांगतात. आणि तो पाया जितका मजबूत तितकं राज्याची रस्थाई. वाव. म्हणजे आजची आपली चर्चा ही केवळ इतिहासावर नाही तर तत्वज्ञानावर जास्त असणार आहे. नक्कीच. आपण संभाजी महाराजांच्या नजरेतून धर्म म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. एका राजाची वैयक्तिक वागणूक कशी असावी आणि प्रजेचं सुख या संकल्पनेला त्यांनी इतकं सर्वोच्च स्थान का दिलं यावर सविस्तर बोलणार आहोत. हो. आणि मला वाटतं हे विषय फक्त 17व्या शतकासाठी नाहीत, आजच्या काळातही
तितकेच किंबहुना जास्तच महत्वाची आहेत. अगदी. राजा कसा असावा हे सांगताना ते एका व्यक्तीबद्दल नाही, तर एका व्यवस्थेबद्दल, एका आदर्शाबद्दल बोलत आहेत. बरोबर. हो, नक्कीच. आणि त्याचबरोबर आपण धर्मसहिष्णुतेवर बोलू, शिक्षण आणि विद्वत्तेचं महत्त्व, स्त्रियांबद्दलचा त्यांचा तो काळाच्या पुढचा दृष्टिकोन आणि सत्ता व नीती यांच्यातलं ते नाजूक संतुलन यावरही प्रकाश टाकू. या चर्चेतून आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची ओळख केवळ एक योद्धा, एक रणधुरंधर म्हणून नाही होणार, तर एक तत्वज्ञ म्हणूनही होईल. हो, एक महान तत्वज्ञ आणि दूरदृष्टीचे शासक म्हणून ओळख होईल. त्यांच्या मते राज्य ही फक्त एक अशी भौगोलिक सीमा नव्हती, तर ती एक नैतिक संस्था होती. म्हणजे राज्याची खरी ओळख तिथल्या जमिनीच्या विस्तारावरून किंवा सैन्यबळावरून नाही, तर तिथल्या लोकांच्या नैतिक आचरणावरून आणि राजाच्या न्यायावरून होते. वाह, हा विचारच मुळात इतका क्रांतिकारी आहे की तो आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतो. चला तर मग या वैचारिक प्रवासाची सुरुवात धर्माच्या संकल्पनेपासून करूया. आजच्या काळात धर्म हा शब्द अनेकदा खूप संवेदनशील आणि वादविवादाचा विषय बनतो. खरंय. पण संभाजी महाराजांसाठी, ज्यांनी स्वतः धर्मासाठी एवढा मोठा त्याग केला, त्यांच्यासाठी धर्म या शब्दाचा नेमका अर्थ काय होता? तो आजच्या अर्थापेक्षा वेगळा होता का? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण त्यांच्यासाठी धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा, कर्मकांड किंवा एखाद्या विशिष्ट देवतेची उपासना नव्हता. ओके. ही गोष्ट आपण आधी स्पष्ट केली पाहिजे. त्यांच्यासाठी धर्म ही एक अत्यंत व्यापक, एक विशाल संकल्पना होती. म्हणजे धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे सत्य आणि मानवी मूल्यांचं पालन. अच्छा. बुधभूषणमध्ये ते स्पष्ट करतात की राजाचा पहिला धर्म आहे राजधर्म आणि त्या राजधर्माचा गाभा आहे प्रजाधर्म. प्रजाधर्म म्हणजेच प्रजेचं हित पाहणे. राजाने कोणत्याही एका विशिष्ट पंथाचा किंवा संप्रदायाचा पुरस्कार न करता सर्व धर्मांचा, सर्व श्रद्धांचा आदर केला पाहिजे. का? कारण प्रजा ही विविध श्रद्धांची असते. हो. हा त्यांचा अत्यंत महत्वाचा विचार होता. त्यांच्या मते जो राजा फक्त एकाच धर्माला महत्त्व देतो तो आपल्या प्रजेमध्ये फूट पाडतो आणि नकळतपणे आपल्याच राज्याला आतून पोखरून कमकुवत करतो. कारण अशा रूपकांमुळे मोठं आणि गुंतागुंतीचं तत्वज्ञान सुद्धा अगदी सहजपणे लक्षात राहतं. अगदी. आणि ते रूपक नुसतं प्रभावी नाही, ते खूप सुंदर आहे. ते म्हणतात की राज्याच्या वृक्षाची मुळे म्हणजे सत्य, त्या वृक्षाचं खोड म्हणजे न्याय, ओके, त्याच्या फांद्या म्हणजे करुणा आणि त्याला लागणारी ती गोड फळं म्हणजे प्रजेचं सुख. वा. आता आपणच विचार करूया, जर मुळच म्हणजे सत्यच नसेल तर तो वृक्ष कितीही मोठा, कितीही विशाल असला तरी एका वादळात कोसळणारच. बरोबर आहे. जर राजा असत्य बोलत असेल, व्यवहारात खोटेपणा असेल, तर त्याच्या राज्याचा पायाच पोखरला जातो. त्याचप्रमाणे जर खोड म्हणजे न्याय वाकडं असेल, पक्षपाती असेल, तर त्या वृक्षाला सरळ उभं राहता येईल का? आणि फांद्यांमध्ये जर करुणा नसेल तर प्रजेच्या सुखाची फळं त्याला कधीच लागणार नाहीत. खरंय. या एकाच रूपातून त्यांची धर्माकडे पाहण्याची विशाल आणि सर्वसमावेशक दृष्टी दिसून येते. धर्म म्हणजे केवळ वैयक्तिक श्रद्धा नाही, तर ते राज्याला एकत्र बांधणारं नैतिक सूत्र आहे. हे ऐकून तर अक्षरशः अंगावर काटा आला. म्हणजे सत्य आणि न्याय नसेल तर प्रजेचं सुख हे फळ ते केवळ एक मृगजळ ठरेल. अगदी. आजच्या काळातही अनेक मोठ्या कंपन्या, संस्था, अगदी काही देशसुद्धा याच कारणामुळे कोसळताना दिसतात. कारण त्यांच्या मुळाशी असलेलं सत्य कुठेतरी हरवलेलं असतं. बरोबर. महाराजांचा काळ तर धार्मिक संघर्षाचा होता. एका बाजूला औरंगजेबाची कट्टर धोरणं, जिथे धर्माच्या नावाखाली अमानुष अन्याय होत होता. हो. अशा परिस्थितीत धर्मसहिष्णुतेचा इतका प्रगल्भ विचार मांडणं हेच खूप विशेष आहे. निश्चितच. हेच त्यांच्या मोठेपणाचं, त्यांच्या दृष्टेपणाचं लक्षण आहे. बुधभूषणमध्ये ते अगदी स्पष्ट शब्दांत सांगतात की राजाने कोणाच्याही श्रद्धेचा अपमान करू नये. प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचं स्वातंत्र्य असावं. आणि पुढे जाऊन ते एक अतिशय परखड विधान करतात. काय? धर्माच्या नावावर द्वेष पसरवणारा राजा स्वतःच्या राज्याला आग लावतो. अरे बापरे. विचार करा. 350 वर्षापूर्वी हा किती मोठा आणि धाडशी विचार होता. हो. त्यांच्या मते प्रजेमधलं ऐक्य हेच राज्याचं खरं बळ आहे आणि ते धर्मसहिष्णुतेशिवाय अशक्य आहे. म्हणूनच त्यांनी मानवतेला धर्मापेक्षाही मोठं स्थान दिलं. अच्छा. भुकेलेला अन्न देणं आणि पीडिताला न्याय देणं हेच खरं धर्मकार्य आहे असं ते मानत.
म्हणजे त्यांच्यासाठी माणसाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होती. आणि या मूल्यांना प्रत्यक्षात आणण्याची, त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी राजाची. म्हणजेच राजा स्वतः या सगळ्या मूल्यांचा एक जिवंत आदर्श असायला हवा, नाही का? हो, तो फक्त उपदेश देऊन थांबू शकत नाही, कारण जो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो एवढ्या मोठ्या राजावर नियंत्रण कसं ठेवणार? अगदी बरोबर. इथूनच आपण राजाच्या वैयक्तिक आचारसंहितेकडे येतो. संभाजी महाराजांनी राजासाठी इंद्रिय संयमावर खूप जास्त भर दिला आहे. इंद्रिय संयम. हो, कारण राजा हा केवळ शासक नसतो, तो प्रजेसाठी एक आदर्श असतो. जर राजाच व्यसनाधीन असेल, विलासी असेल, तर प्रजेकडून तो नैतिकेची काय अपेक्षा ठेवणार? बरोबर आहे. मद्यपान, विलासी जीवन, स्त्री लंपटपणा या गोष्टी राजाच्या आणि पर्यायाने राज्याच्या पतनाची पहिली पायरी आहेत, असा सडेतोड इशारा त्यांनी दिला. त्यांनी एक अप्रतिम अन्योक्ती वापरली आहे. ज्याच्या हातात तळपती तलवार आहे, त्याच्या मनात जर संयम नसेल, तर ती तलवार संरक्षणाऐवजी विनाशच घडवते. अगदी. सत्ता ही त्या तलवारीसारखीच आहे. जर राजा संयमी नसेल, तर तो त्याच सत्तेने प्रजेचा विनाश करेल. वा. त्यामुळे राजाचा आत्मसंयम हाच राज्याचा खरा किल्ला आहे. बाहेरील दगडमातीचे किल्ले शत्रू कदाचित जिंकू शकेल, पण मनाचा किल्ला जिंकणं सर्वात कठीण असतं. वा. म्हणजे सत्ता आणि नीती हे दोन वेगळे मार्ग नाहीत, तर एकाच रथाची दोन चाकं आहेत. याशिवाय राज्याचा रथ चालूच शकत नाही. बरोबर. अप्रतिम विचार आहे हा. आणि मनाचा हा किल्ला जिंकण्यासाठी केवळ संयमच नाही, तर ज्ञान आणि विवेकही लागतो, बरोबर? हो हो. संभाजी महाराज स्वतः अनेक भाषांचे जाणकार आणि विद्वान होते. त्याचा प्रभास त्यांच्या या विचारांवर नक्कीच दिसत असणार. नक्कीच दिसतो. बुधभूषण हा ग्रंथच त्यांच्या विद्वत्तेचा आणि प्रगल्भ विचारांचा सर्वात मोठा पुरावा आहे. ते म्हणतात की राजा जर अज्ञानी असेल तर तो मंत्र्यांच्या हातातील बाहुले बनतो. त्याला स्वतःचा विवेक वापरता येत नाही. आणि मग चुकीचे निर्णय घेतले जातात. हो, ज्यामुळे प्रजेला त्रास होतो. त्यांच्यासाठी विद्वत्ता म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान किंवा पाठांतर नव्हतं, तर विवेक, अनुभव आणि योग्य अयोग्य ठरवून निर्णय घेण्याची क्षमता. अच्छा. म्हणूनच राजाने नेहमी विद्वानांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना आश्रय दिला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, कारण विद्वान हे राज्याचे वैचारिक दीपस्तंभ असतात. दीपस्तंभ. हो, ते राजाला योग्य अयोग्य काय आहे हे निष्पक्षपातीपणे सांगतात आणि मग ते एक इशाराही देतात. काय? ज्या राज्यात विद्वानांचा अपमान होतं ते राज्य ज्ञानाच्या प्रकाशापासून दूर जाऊन अंधाराकडे जाते. हे खूपच मनारिक आहे. पण अनेकदा असं दिसतं की विद्वान राजा किंवा नेता सत्याच्या कठोर राजकारणात कमी पडतो. तर संभाजी महाराजांनी विद्वत्ता आणि व्यावहारिक राजकारण यांचा समतोल कसा साधायला सांगितला आहे? उत्तम प्रश्न. त्यांनी विद्वानांना केवळ सन्मान द्यायला नाही सांगितला, तर त्यांच्या सल्ल्याने राज्यकारभार करायला सांगितला आहे. ओके. म्हणजे राजाने स्वतः विद्वान असावा, पण त्याने शहाऱ्या आणि अनुभवी मंत्र्यांच्या सल्ल्यालाही महत्त्व द्यावं. म्हणजे निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार राजाचा. हो, पण तो निर्णय घेण्यापूर्वी विविध दृष्टिकोन समजून घेणं हे राजाचं कर्तव्य आहे. त्यामुळे विद्वत्ता म्हणजे केवळ तत्वज्ञान नाही, तर त्या तत्वज्ञानाचा वापर करून व्यावहारिक आणि न्याय्य निर्णय घेणं हाच खरा समतोल आहे. म्हणजे एक संयमी विद्वान राजा जो धर्माच्या व्यापक संकल्पनेवर राज्य चालवतो, या सगळ्याचा नैसर्गिक परिणाम म्हणजे प्रजेचं हित साधलं जाणं. अगदी. बुधभूषणच्या केंद्रस्थानी प्रजेचं हित आहे असं प्रत्येक श्लोकातून जाणवतं. राजा हा स्वामी नसून सेवक आहे, हा विचार त्या सरंजामशाहीच्या काळात किती क्रांतिकारी असेल. हो, आणि हा विचार त्यांनी केवळ मांडला नाही, तर तो दैनंदिन प्रशासनात कसा अंमलात आणावा याचंही मार्गदर्शन केलंय. उदाहरणार्थ करप्रणाली. ती न्याय्य असावी, प्रजेवर अन्यायकारक आणि त्यांच्या क्षमतेपलीकडचे कर लादू नयेत. राजाने हे लक्षात ठेवावं की तो जो कर घेतो तो प्रजेका घामाचा, कष्टाचा पैसा आहे आणि त्याचा वापर प्रजेच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठीच झाला पाहिजे. बरोबर. दुष्काळ, अतिवृष्टी किंवा इतर कोणत्याही आपत्तीच्या काळात प्रजेवरील कर माफ करणं किंवा कमी करणं हे राजाचं परम कर्तव्य आहे असं ते सांगतात. वाव. कारण जी प्रजा राजावर विश्वास ठेवते तीच संकटाच्या काळात राजाची ढाल बनते. हा त्यांचा केवळ तात्विक नाही तर अनुभवसिद्ध विचार होता. राजा आणि प्रजा यांच्यात विश्वासाचं नातं असलं पाहिजे, भीतीचं नाही. अगदी. हे तर जणू काही सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरीसारखं वाटतंय, जे पश्चिमेकडे खूप नंतर मांडलं गेलं. आता या संरक्षणाच्या कल्पनेला पुढे घेऊन जाऊया. समाजातील सर्वात असुरक्षित घटकांचं संरक्षण करणं हे राजाचं कर्तव्य.
हो. याच दृष्टिकोनातून स्त्रियांबद्दलची त्यांची भूमिका सुद्धा त्यांच्या काळाच्या खूप पुढे होती असं दिसतं. बरोबर. स्त्रीचा अपमान करणारा सैनिक असो किंवा स्वतः राजा असो, तो अधर्मी आहे असं ते ठामपणे सांगतात. युद्धातही शत्रू पक्षातल्या स्त्री, बालक आणि वृद्धांना कोणताही त्रास देऊ नये हा त्यांनी घालून दिलेला केवळ नियम नव्हता, तर ती एक नैतिक शिकवण होती. शत्रूच्या स्त्रियांचाही सन्मान. हो, ही शिकवण त्यांच्या चारित्र्याची आणि विचारांची उंची दाखवते. स्त्री ही समाजाची शक्ती आहे. तिचा सन्मान करणं हे एका सुसंस्कृत आणि बलशाली राज्याचं लक्षण आहे. हा विचार त्यांच्या कृतीतून आणि लेखनातून अगदी स्पष्ट दिसतो. तर आतापर्यंत आपण धर्म, राजाचा संयम, विद्वत्ता, प्रजेचं कल्याण आणि स्त्रियांचा सन्मान या सगळ्याबद्दल बोललो. हे सगळे नैतिक आणि तात्विक मुद्दे झाले. हो. पण या सगळ्याला त्यांनी सत्तेच्या म्हणजे पॉवरच्या कठोर वास्तवाशी कसं जोडलं? कारण अनेकदा नीती आणि सत्ता हे दोन वेगळे, परस्पर विरोधी मार्ग मानले जातात. आणि इथेच बुधभूषणचे सार आहे. इथेच छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिभा आपल्याला थक्क करून सोडते. कसं? ते म्हणतात, नीतीशिवाय सत्ता म्हणजे उन्मत्त हत्ती. उन्मत्त हत्ती? हो, जो कोणालाही कधीही कुठेही चिरडून टाकेल. म्हणजे तुमच्याकडे प्रचंड सत्ता आहे, पण ती कशी वापरावी याचं नैतिक भान नाही, तर ती सत्ता विनाशकारी ठरते. आणि दुसरी बाजू? आणि याच्या दुसऱ्या बाजूला सत्तेशिवाय नीती म्हणजे पंख तुटलेला पक्षी, जो आकाशात उंच उडू इच्छितो पण उडूच शकत नाही. वा. म्हणजे तुमच्याकडे खूप चांगले विचार आहेत, आदर्श आहेत, पण ते प्रत्यक्षात आणण्याची ताकद किंवा सत्ता तुमच्याकडे नसेल तर ते विचार निरुपयोगी आहेत. खरंय. म्हणून राजाने या दोन्हींमध्ये समन्वय साधला पाहिजे. सत्तेचा वापर हा नेहमी नीतीच्या मार्गानेच झाला पाहिजे. नैतिक अधिष्ठानाशिवाय मिळवलेली किंवा वापरलेली कोणतीही सत्ता जास्त काळ टिकू शकत नाही. हां, त्यांचा संदेश आजही या क्षणीही तितकाच महत्वाचा आहे. अगदी. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते की बुधभूषण हा केवळ 17व्या शतकात लिहिलेला एक राजनीतीवरचा ग्रंथ नाही, तर तो एक कालातीत मार्गदर्शक आहे, एक टाइमलेस मॅन्युअल फॉर लीडरशिप आहे. हो, यातील विचार आजच्या लोकशाही युगातील प्रशासकांना, नेत्यांना, अगदी कॉर्पोरेट लीडर्सना आणि समाज सुधारकांनाही मार्ग दाखवू शकतात. धर्मनिरपेक्षता, मानवी हक्क, लोककल्याणकारी राज्य, नेतृत्वाची नैतिक जबाबदारी यांसारख्या आधुनिक संकल्पनांची बीजं आपल्याला बुधभूषणमध्ये स्पष्टपणे दिसतात. हो. सत्ता ही उपभोगण्याची गोष्ट नसून ती एक सेवा आहे, एक जबाबदारी आहे, हा मूलभूत विचार बुधभूषण आपल्याला देतो. हो. आणि या ग्रंथातून छत्रपती संभाजी महाराजांचे केवळ एक अजिंक्य योद्धा नाही, तर एक तत्वज्ञ, एक दूरदृष्टीचे राजे आणि प्रजाहितदक्ष शासक असे एक बहुआयामी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं राहतं. बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही सगळी चर्चा माझ्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करते. कोणता? आजच्या काळात जिथे सत्ता आणि नीती यांच्यात नेहमीच संघर्ष दिसतो, जिथे सत्ता मिळवण्यासाठी अनेकदा नीतिमूल्य पायदळी तुडवली जातात, तिथे बुधभूषणमधली राजा हा स्वामी नसून सेवक असल्याची कल्पना ही किती आव्हानात्मक आणि तितकीच आवश्यक वाटते, नाही का? तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित पुढच्या भागात तुमच्याच पसंतीच्या पुस्तकावर चर्चा होईल.